जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। कांग्रेस राष्ट्रवादी की ओर से अप्रैल फूल का दिन मतलब मोदी विकास का जन्मदिन। छत्रपति शिवाजी चौक पर इसके विरोध में आज विरोध प्रदर्शन कर अप्रैल फूल मनाया गया। मोदी सरकार ने सत्ता में आने से पहले बड़े बड़े वादे किए थे जो सब झूठे साबित हुए। आज 1 अप्रैल फूल दिन के अवसर पर विकास का जन्मदिन आंदोलन कर किया गया। इस मौके पर भारी संख्या में एनसीपी की महिला पदाधिकारी के साथ ही एनसीपी के युवा कांग्रेस व कार्यकर्ता मौजूद थे। नहीं चलेगी महाराष्ट्रातले कारखाने गुजरातला नेऊन एप्रिल फूल करणाऱ्या मोदी सरकारचा 9 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सगळं पाहता त्यांनी जे आश्वासनं दिली म्हणजे रोजगाराच्या संबंधाने असो, शेतीमालाच्या संबंधाने असो किंवा जी काही आश्वासनं देऊन थापा मारू म्हणजे खोटं बोलून जो काही उपक्रम या सरकारने केला आणि तो लोकांना न मानवणारा आणि आज आपण पाहतो आहे महागाईचे दर किती मोठ्या प्रमाणात वाढले, महागाई किती वाढली, पेट्रोल डिझेल UPA सरकार असताना त्यावेळेसच्या पेट्रोल डिझेलचं आणि जे क्रूड ऑइल आणि बाकी जे कच्च्या तेलाचे जे भाव जागतिक स्तरावर वाढले असताना सुद्धा त्यावेळेस भाव या पद्धतीने नाही वाढले। पण 2014च्या नंतर जो ग्राफ आपण पाहतो आहे तो पेट्रोल डिझेलचा इतका वाढला की सर्वसामान्य माणसाचं कंबरड होतं आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचे अनुषंगाने जे उपक्रम यांनी राबवायला पाहिजे त्याच्यामध्ये सबसे सरकार खोटं पडलं आणि आपको अच्छा नहीं है और काफ़ी लोगों में नाराज़ी है, लोगों का नुकसान हो रहा है। जो गरीब लोग हैं उनको खाने के लिए भी मिल नहीं रहा है। ऐसा एक वातावरण तैयार करके अच्छे दिन आएंगे और अच्छे दिन मोदी साहब लाएंगे, ऐसा एक वातावरण तैयार करके ये सारे बीजेपी के जो लोग हैं ये चुनाव में चुन के आए। पर 2014 में जब इनकी सरकार बनी तब से लेके आज तक लगभग 9 साल हो गए। इन 9 सालों में कोई भी वर्ग जो है, विद्यार्थी है, किसान है, युवक है, महिला है, व्यापारी है, कोई भी वर्ग जो है वो उनके जो आश्वासन जो दिए थे उन्होंने वो पूरे न करने से काफ़ी नाराज़ी लोगों के मन में है। राहुल गांधी ने उद्योगपति गौतम अदानी इनके उद्योग समूह में 20,000 कोटी, साथ ही मोदी और अदानी इनके संबंध के बारे में संसद में सवाल किया था। साथ ही घोटाले के बारे में संसदीय समिति स्थापित की जाने की मांग की थी, लेकिन सरकार मुसीबत में आ सकती है, इसीलिए राहुल गांधी की सांसद सदस्यता रद्द की गई। इस बात पर राज्य में आंदोलन छेड़ देने का इशारा कांग्रेस के पूर्व मंत्री विश्वजीत कदम ने आज कोल्हापुर कांग्रेस कमेटी भवन में प्रेस कॉन्फ्रेंस में दी। देशाच्या लोकसभेमध्ये चर्चा करणे, वादविवाद करणे, संवाद करणे हा संविधानिक अधिकार हा त्या लोकसभेमध्ये गेलेल्या प्रत्येक खासदाराचा तर कुठल्याही पक्षाचा असो, जाती धर्माचा असो। परंतु हे प्रश्न राहुलजींनी उपस्थित केल्यानंतर मला वाटतं सत्ताधारी पक्ष केंद्रातल्या प्रश्न कदाचित त्यांना दिवाळी लागलेली असेल आणि हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर लगेचच काय गोष्टी एक त्याचा परिणाम म्हणून या देशामध्ये होत आला। 23 मार्च रोजी गुजरातमध्ये जे सुरतचं कोर्ट आहे त्या कोर्टाने राहुलजींना 2019च्या कर्नाटकातल्या एका भाषणावरून त्यांनी त्या कोर्टात सुरतच्या कोर्टामध्ये जी काही केस दाखल झाली होती त्याच्यावरून त्यांनी त्यांना शिक्षा ठोकवली आणि 2 वर्षाची शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आली। वास्तविक पाहता त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला एक नागरिक म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे। 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्ही त्या अधिकार हा बदलू शकता की तुम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता। पण ती एक सभ्यता, एक संस्काराचा भाग म्हणून राहुलजी गांधी एका पक्षाचे नेते आहेत, त्या अशा कुटुंबाचं एक सदस्य आहे, त्या कुटुंबाने या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाच्या उभारणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, त्याग दिलेलं आहे। हे कुठेतरी संस्कार आणि सभ्यता न पाळता 24 तास उघडले सुद्धा नाही आणि 24 तासाच्या आत लोकसभेच्या माध्यमातून केवळ सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी त्यांचं रद्द करण्यात आलं अत्यंत चुकीच्या पद्धतीने। या ठिकाणी आज लोकसभेमध्ये ज्या देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी राहुल शेतकऱ्यांसाठी
शेतकऱ्यांसाठी तरुण पिढीच्या बेरोजगाराच्या प्रश्नासाठी जे लढत आहेत हा आवाज उठवण्याचं काम करत आहे. आज तो आवाज लोकसभेतला बंद करण्याचं एक अत्यंत चुकीचं षडयंत्र हे केंद्र सरकारने कुठे केलेले या ठिकाणी उघडकीस आले आणि वारंवार या ठिकाणी केवळ जेपीसीची मागणी करत आहे. त्याच्या कारणापोटी या ठिकाणी हे सभागृह तहकूब करून अशा एक हुकुमशाही पद्धतीने सभागृहाचं कामकाज हे करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. लोकशाही आणि सभागृहाच्या संवादामध्ये सत्ताधारी काही पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा राहुलजींवर विरोधी पक्षावर काही आरोप केले. आरोपाला प्रत्युत्तर देण्याचं सुद्धा काम असतं. आपण विधानसभेचंही आता मी इथे विधानसभेचा सदस्य म्हणून आपल्याशी बोलत आहे. विलास पाटील माझे शेजारी आरती विधानसभेचे सदस्य आहेत. तर्कवकरची विधान चिखली कृषि उपज मंडी समिति के पदाधिकारी उम्मीदवारों को दस्तावेज नहीं दे रहे हैं, ऐसा आरोप कांग्रेस जिलाध्यक्ष राहुल बोंद्रे ने लगाया है. उन्होंने कहा कि फिलहाल कृषि उपज मंडी समिति के चुनाव की प्रक्रिया चल रही है. हम 3 अप्रैल तक इंतजार करेंगे, नहीं तो 3 अप्रैल को हम घेराव धरना देंगे, ऐसी चेतावनी पूर्व विधायक राहुल बोंद्रे ने दी. लोकशाहीवर हल्ला सगळीकडे सध्या सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 तारीख आहे, परवाची. पण चिखली असेल किंवा इतर बाजार समित्यांमध्ये असेल तिथे सत्ताधारी यांच्या दबावाखाली येऊन अधिकारी उमेदवारांना जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र पाहिजे ते देत नाहीये. चिखलीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांना नोंदणीचे दाखले देण्यात येत नाहीयेत. त्यांना लायसन्स त्यांची रिन्युअल जे व्यापारी मतदारसंघातले किंवा हमाल मापारी ते करून देण्यात येत नाहीयेत. आम्ही सातत्याने त्यांना लेखी निवेदन दिलेत, त्यांना सातत्याने ईमेल केलेत, पण असं असताना देखील उमेदवारांना नोंदणी देखील देण्यात येत नाहीये. आणि उद्या जेव्हा हे उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हा त्यांचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्याचा मनसुबा हा या सत्ताधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन अधिकाऱ्यांचा आहे. आजच नामदार माजी मंत्री यशोमतीजी ठाकूर या DDR श्री बदनाळ यांच्याशी बोलले या संदर्भात, पण त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं नाही. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जर अशा पद्धतीनं झालं तर मग सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आम्ही आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना तिथे घेराव आंदोलन घालावं लागेल किंवा लोकशाही पद्धतीनं आम्हाला तिथे आमच्या हक्कासाठी, आमच्या उमेदवारांच्या हक्कासाठी तिथे आंदोलन करावं लागेल. अकोला शहर कांग्रेस कमेटी की ओर से मोदी सरकार के मनमाने शासन के कारण लोकतंत्र के लिए खतरा निर्माण हो रहा है, ऐसा प्रतिपादन पूर्व मंत्री नितिन राउत इन्होंने स्वराज्य भवन में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में दिया. भाजपा को डर है कि राहुल गांधी सच बोलने जा रहे हैं. एक विपक्षी दल के रूप में आप सवाल पूछेंगे और यह अपराध होगा और इसे दोहराया जाएगा, और ये जो हुआ है वो भारतीय लोकतंत्र के साथ अन्याय हुआ है, ना कि राहुल गांधी के साथ कोई अन्याय हुआ है. संसद बंद पाडण्याचं काम खरं म्हणजे भारतीय संविधानाचा जर आपण अभ्यास केला तर संविधानाचे 4 स्तंभ संसद, न्यायालय, प्रशासन आणि पत्रकारिता हे जवळपास 4 स्तंभ आपण यांना मानतो. आणि असं असताना संसदेमध्ये ज्या वेळेला सत्ता पक्ष स्वतः संसद बंद पाडतो याचा अर्थ कुठेतरी लोकशाही संपुष्टात आल्याचं चित्र त्या ठिकाणी निर्माण होतं. तर खासदार म्हणून राहुल गांधींनी संसदेत आल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती केली की मला माझ्यावर अनेकांनी या ठिकाणी टीका केली, संसद बंद पाडली, मला याचं उत्तर द्यायचं, मला बोलायचं आहे. आणि त्यांनी जेव्हा पत्र लिहून ती मागणी पूर्ण होत नाही तर प्रत्यक्ष भेट घेतली लोकसभा अध्यक्षांची
लोकसभा अध्यक्ष हसतात आणि सांगतात की आता हे माझ्या हातात नाही, मला बोलू देणं. याचा अर्थ लाखोची मतं देऊन या देशातली जनता ज्याला निवडून त्या संसदेमध्ये आपल्या व्यथा, आपलं दुःख, आपले प्रश्न, आपली समस्या मांडण्याचं काम देतात, त्या लोकप्रतिनिधीला जर बोलू देत जात नसते आणि त्यांची मुस्काट आवेदन करण्यात येत असेल, याला लोकशाही आपण म्हणाल का? जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉक्टर तथा साहित्यिक हंसराज वैद्य लिखित असाध्य ते साध्य इस पुस्तक का प्रकाशन आज नांदेड़ के नियोजन भवन में अखिल भारतीय मराठी साहित्यिक सम्मेलन के पूर्व अध्यक्ष श्रीपाल सबनीस इनके हाथों किया गया। इस अवसर पर शहर के जाने माने साहित्य प्रेमी बड़ी संख्या में मौजूद थे। डॉक्टर हंसराज वैद्य साहेबांनी असाध्य ते साध्य हे जे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज कमलकिशोर कदम साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि सबनीस सरांच्या हस्ते होतो आहे। या पूर्ण कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत। खडतर जीवनातून प्रवास करून येणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हंसराज वैद्य साहेब आहेत। खरं तर मला पद्मश्रीच्या घरापासूनचा इतिहास माहिती आहे। पद्मश्रीच्या घराशी माझं नातं राहिलेलं आहे। त्याच्यामुळं या कष्टातून जे वैद्य साहेबांनी एक विश्व निर्माण केले, खरं तर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। मी वैद्य साहेबांच्या या पूर्ण घडामोडीला माझ्याकडून शुभेच्छा देतो। स्वतःविषयी काही आत्मप्रौढी नाही, जे घडलं जसं घडलं ते बालपणापासून ते आत्तापर्यंत अत्यंत सुंदर आणि ओघवतं त्यांचं कथन आहे। त्यांच्या वडिलाविषयी, आईविषयी त्यांच्या शब्दातून कृतज्ञता आहे। पुढे चालून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, तिथल्या प्राध्यापकाविषयी कृतज्ञता आहे की त्यांना कसं घडवलं। त्यांचे कष्ट हे मुख्य आहे, पण आपल्या केलेल्या कष्टाविषयी ते कुठेही बोलत नाही। आणि ते सगळं जे प्राधान्य आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी दुसऱ्यामुळं कसा घडलो, आईबद्दल तर काही प्रश्नच नाही। वडिलांचं कर्तृत्व आहे, वडील स्वातंत्र्य सैनिक होते, निजामाशी लढले, तुरुंगवास भोगला आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी लोकांच्या सेवेमध्ये आहे। आणि आईने त्यांचा संपूर्ण संसार सांभाळला वडिलांचा आणि मुलावर अगदी चांगले संस्कार केले। याचं अत्यंत सुंदर कथन या संपूर्ण पुस्तकामध्ये आहे। आता त्याचं साहित्यिक मूल्य कसं करायचं हे साहित्यिकांनी ठरवायचं। हे माझं चरित्रग्रंथ जरी माझं असलं तरी ही सगळ्यांचीच वाटचाल किंवा सगळ्यांचेच अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या या ग्रंथाला ज्यांनी माझ्या ग्रंथाबद्दल लिहिलं असे आपल्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
संस्थापक कुलगुरू आदरणीय वाघमारे सर यांनी त्याबद्दल लिहिलं आणि मला सांगितलं की हे ग्रंथ तुमचा नाही, हा ग्रंथ सर्वसामान्याचा आहे. ते वाचत असताना मी 2-3 वेळेस गैवरून माझा आला की तुम्ही माझ्या जीवनातलंच लिहिले तुम्ही ते. असं म्हणजे सामान्य कुटुंबातून जरी कुणी असेल आणि त्याचं ध्येय जर मोठं असेल आणि त्याचे सातत्यानं प्रयत्न जर करणारा असेल तर माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ह्या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी प्राप्त करू इच्छिणाऱ्या गुणवानाला प्रयत्नानं साध्य होत नाही. ह्या थीमवर हे किंवा ह्या मध्यवर्ती कल्पनेवर हे माझा ग्रंथ आहे. माझा ग्रंथ हा मी सर्व जनतेला, सर्वसामान्य तरुणांना मी समर्पित करतो की त्यांनी याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. गरिबी हा काही अडसर नाही. प्रगतीसाठी गरिबी हा अडसर कुणाच्याही जीवनात येऊ शकत नाही. हे ह्या आत्मकथेचा मध्यवर्ती कल्पना किंवा गाभा आहे आणि तो मी या सामान्य कुटुंबातल्या सामान्य परिस्थितीत वागणाऱ्या सर्वच तरुणांना मी समर्पित करतो आणि त्यांनी वाचावं आणि त्याच्यातून बरंच काही घ्यावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. डॉक्टर हंसराज वैद्य यांनी आत्मकथा लिहिलेली आहे. या आत्मकथेचं वैशिष्ट्य आहे की हे संबंध नांदेड आणि जिल्ह्याचा संबंध सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा प्रकारचा इतिहासाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पटलेलं आहे. ही व्यक्तीची आत्मकथा असली तरी ते संबंध कुटुंबाची आहे. कुटुंबातले संबंध 3 केंद्र त्यांची आहेत महत्त्वाचे, आई, वडील आणि पत्नी. या 3 केंद्राभोवती ही आत्मकथा फिरते आहे. जीवनामध्ये आलेले अत्यंत खडतर अशा प्रकारचं आयुष्य, प्रयत्नसाध्य संबंध यश मिळवताना आयुष्याचा पूर्वार्ध अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी घालवला आणि उत्तरार्धामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या मोठमोठ्या संबंध संस्था, सामाजिक संस्था, आरोग्यविषयक संस्थांचं जाळं त्यांनी विणलेलं आहे. भवायामी अशा प्रकारचं व्यक्तित्व, प्रगल्भ, तितकंच सज्जन, तितकंच चिंतनशील अशा प्रकारचं हे व्यक्तित्व आहे आणि या व्यक्तित्वाची कहाणी या संबंध पुस्तकामध्ये हंसराज वैद्यांनी मांडलेली आहे. त्या संबंध वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटलेले सर्व मित्र, त्यांची सवगडी, त्यांचे सहकारी या सगळ्यांचाच इतिहास आहे. एका अर्थानं सामूहिक अशा प्रकारचं जीवन आणि संबंध जीवनातलं यश मिळवत असताना त्या सर्वार्थाचे सर्वस्पर्शी अशा प्रकारचं व्यक्तित्व, नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सर्व राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या अशा प्रकारची हे व्यक्तित्व आहे आणि त्यामुळे एक संपन्नता, प्रगल्भता, विनम्रता आणि नैतिकता, मुख्यतः म्हणजे निष्कलंक चारित्र्य या संबंध पुस्तकामध्ये अभिव्यक्त झालेला आहे. कोल्हापुर की छत्रपति संयोगिता राजे नासिक के कलाराम मंदिर में पूजा करने गई थी, लेकिन युवराज संयोगिता राजे छत्रपति ने सोशल मीडिया पर महल पर पारंपरिक तरीके से मंत्र पढ़ने का आरोप लगाया है. कई लोगों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है. डॉक्टर सुभाष देसाई ने लॉर्ड बुद्धा टीवी से बात करते हुए अपना मत व्यक्त किया. छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांना गेल्या आठवड्यात ते एका मंदिरामध्ये गेले असताना मंत्राबद्दलचा एक घटना घडली की त्या पुजाऱ्यांनी पुराणोक्त मंत्र म्हणून त्यांचा एक प्रकारे अपमान केला. याचा अर्थच असा होतो की छत्रपती शाहू महाराज यांना ज्या पुरोहितांनी सांगितलं की तुम्ही क्षुद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, तशीच पुन्हा गोष्ट या घटनेतून दाखवून दिलेली आहे ब्राह्मण पुजाऱ्यांनी. आणि याच्याबद्दल मी तर याचा तीव्र निषेध करतो. मराठा समाजातल्या सर्व स्तरातून किंबहुना बहुजन समाजाने याबद्दलचा निषेध करावाच आणि प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातून मराठा समाजानं या माध्यमातून समाजाला काहीतरी जनजागृती करण्याची गरज आहे. आणि जी समाजामध्ये भेदाभेदाची नीती करतात किंवा भेदाभेदाचं वर्तन करतात त्यांच्याविरुद्ध शांततापूर्ण निदर्शनं
करून नवजागृती करावी. त्याचप्रमाणे मराठा समाजातील कायदेतज्ञांनी त्या पुजाऱ्याविरुद्ध, मंदिर व्यवस्थापनाविरुद्ध घटनाबाह्य समतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल, घटनात्मक समतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल करावी. जातीभेदाची सामाजिक न्यायाची जी पायमल्ली होते ती होता कामा नये. ती झाल्यामुळं देशाची अधोगती होईल. जात, धर्म, लिंग भेदाला मूठमाती द्या हे पुढील पिढीवर आपण संस्कारित करायला पाहिजे. माझा थोडासा प्रश्न असा आहे की संभाजीराजे आणि संयोगिता राजेंनी ह्या भानगडीत पडल्याच कशाला त्यांनी? तर माझं तर म्हणणं आहे की छत्रपती शाहू महाराजांनी जे वैदिक स्कूल सुरू केलं, त्या वैदिक स्कूलमध्ये क्षात्र पुरोहित निर्माण करण्यासाठी केलं, ह्याचं विस्मरण संभाजीराजेनं का झालं? आणि माझं म्हणणं असं आहे की यापुढं आपण जे आपली दैवत आहेत त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांतून मराठा समाजानं या माध्यमातून समाजाला काहीतरी जनजागृती करण्याची गरज आहे. आणि जी समाजामध्ये भेदाभेदाची नीती करतात किंवा भेदाभेदाचं वर्तन करतात त्यांच्याविरुद्ध शांततापूर्ण निदर्शनं करून नवजागृती करावी. त्याचप्रमाणे मराठा समाजातील कायदेतज्ञांनी त्या पुजाऱ्याविरुद्ध, मंदिर व्यवस्थापनाविरुद्ध घटनाबाह्य समतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल, घटनात्मक समतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल करावी. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. राहुल गांधी के सांसद पद को रद्द करने और उनके बंगले को खाली करने के नोटिस को लेकर देश और राज्य में कांग्रेस पार्टी द्वारा विरोध आंदोलन के तहत वर्धा में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई, जिसे डॉक्टर सुनील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष तथा पूर्व मंत्री, महाराष्ट्र राज्य ने संबोधित किया. उस समय उन्होंने कहा कि भारतीय कांग्रेस कमेटी को मोदी अडानी घोटाले और राहुल गांधी के अन्याय के खिलाफ देश भर में जय भारत सत्याग्रह आंदोलन चलाने के लिए कांग्रेस कमेटी से निर्देश प्राप्त हुए हैं. उसके लिए इस आंदोलन को दिशा देने के लिए आज वर्धा स्थित इंदिरा सद्भावना भवन में पत्रकार वार्ता का आयोजन किया गया था. राहुलजी गांधी यांनी लोकसभेच्या व्यासपीठावर अदानी आणि नरेंद्रजी मोदी यांचा संबंध काय आणि जे 20,000 कोटी शेल कंपनीच्या मार्फत जे देशामध्ये आले आणि अदानीचे शेअर्स जे सर्वसाधारणपणे 100 रुपयाच्या दरम्यान राहायला पाहिजे होते ते 1000 रुपयापर्यंत पोहोचले आणि ते 1000 रुपयापर्यंत पोहोचल्यानंतर त्या अनुषंगाने त्यांनी विविध बँकांकडून जे लोन घेतलं आणि लोन घेऊन स्वतःच्या जे स्वतःच्या कंपनीची जी किंमत आहे ती वाढवून घेतली याचा. आणि तसंच प्रत्येक वेळेस जेव्हा मोदीजी जेव्हा विदेशाला जातात तेव्हा ते अदानीला का घेऊन जातात आणि तिथे जाऊन जेव्हा त्या तिथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जिथे जे काम आहे ते काम यांना कसे मिळवून देतात याबद्दल प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाविचारामुळे घाबरून जाऊन मोदीजींनी त्यांची सदस्यता रद्द केली आणि ही सदस्यता रद्द करताना न्याय व्यवस्थेला सुद्धा त्यांनी आपल्या कह्यात आणलं. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि या अनुषंगाने या देशासमोर जो हुकुमशाहीकडे जाणारा हा जो देश आहे
त्याला ते नेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि मोदीजी जे प्रयत्न करत आहे ते हाणून पाडण्यासाठी आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि आम्ही आमची जी संघटना आहे त्या काँग्रेस पक्षाची संघटनेच्या तळागाळातल्या लोकांना त्याच्यामध्ये संमलित करून एक मोठं जन आंदोलन येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये उभं करणार। आज भाजपा के कार्यक्रम एवं पत्रकार वार्ता में बोलते हुए बारामती तालुका में कृषि उत्पादन बाजार समिति की ओर से किसान पैनल का गठन किया जाने की जानकारी आयोजित पत्र परिषद में आयोजकों ने दी। निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथून पाठीमागच्या काळामध्ये शेतकऱ्याला कधीही न्याय मिळत नव्हता। जो कोणी संचालक आहे सोसायटीचा सदस्य त्यांनाच निवडणूक लढवता येत होती। आता मात्र या सरकारनं निर्णय केला की तो शेतकरी असेल, जो कुठल्याही संस्थेचा पदाधिकारी नसेल तरी देखील शेतकरी म्हणून त्याला ही निवडणूक लढवण्याची त्याला हक्क अबाधित राखला गेलेला आहे। आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये नवीन शेतकऱ्यासाठीचं योग्य धोरण या सरकारनं केलेलं आहे। सरकारला मनापासून धन्यवाद। आणि ही बारामती निवडणूक पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी पक्ष एकत्र पॅनल पूर्ण झालेले ते पॅनल ताकदीने त्यांना सांगतो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याचा स्वाभिमान जेवण करण्याच्या कामासाठी आणि शेतकऱ्यांना या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवारांना मतदान करण्याची संधी त्यांना देण्यासाठी हा प्रयत्न आहे। निश्चितपणे आमचं पॅनल सर्वात चांगले उमेदवार आहेत आणि काम करणारे उमेदवार असल्यामुळं त्यांना निश्चित संधी मिळेल। जनता त्यांना शेतकरी राजा निश्चितपणे संधी देईल अशी आशा व्यक्त करतो। भविष्यात काम अधिक चांगलं कसं होईल याच्यासाठी पीपल रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्च प्रणेते पूर्व सांसद जोगेंद्र जी कवाड़े इनके 1 अप्रैल जन्मदिन के अवसर पर पीपल रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले इनकी ओर से जिला परिषद स्कूल के छात्रों को केक काटकर जलेबी वितरित की गई। आपल्या शाळेच्या बालचमू मार्फत माननीय प्राध्यापक जोगेंद्र जी कवाड़े सर। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नई खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।